एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना साथीचा अटकाव करण्यासाठी राज्यभरात थांबलेली एसटीची चाके शुक्रवार दिनांक 22 मे पासून काही मार्गावर धावणार आहे। परंतु रेड झोन वगळून इतर ठिकाणी अटी आणि शर्ती पाळून तालुका पातळीवर एसटीची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने सिन्नर आगाराच्या वतीने ठाणगाव, लासलगाव व सायखेडा मार्गावर 22 मे पासून लालपरी धावणार आहे। आता सोमवार दिनांक 18 मे पासून राज्यात चौथा लॉकडाऊनचा टप्पा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत चालवण्यासाठी काही अटी व शर्तीवर सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्यात नॉन रेड झोनमध्ये आंतरजिल्हा बस सेवेला काही अटींवर परवानगी दिली आहे। अशा बस शारीरिक अंतर राखून 50% प्रवासी क्षमतेने चालवण्यात याव्यात, तसेच त्या वापरापूर्वी आणि वापरानंतर सॅनिटाइज करण्यात याव्यात असा आदेश जाहीर होताच सिन्नर आगाराच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 मे पासून 3 मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येणार असून यात लालपरी, सायखेडा, लासलगाव व ठाणगाव मार्गावरच धावणार असल्याने नागरिकांनीही गोंधळ न करता फक्त या मार्गातील प्रवाशांनीच सिन्नर बस स्थानकात प्रवेश करावा असे आवाहन करण्यात आले आहे। इतर कुठल्याही ठिकाणच्या प्रवाशांनी बस स्थानकात गर्दी करू नये असे आवाहन सिन्नर आगाराच्या वतीने करण्यात आले। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। नमस्कार। राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि एकंदरीत कोरोनाच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रात असलेल्या परिस्थितीच्या अनुरूप आणि लॉकडाऊनच्या काळानंतर काही प्रमाणात बसेस सुरू करण्याच्या विचाराधीन असलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगारात नाशिक विभागीय कार्यालयातून केवळ 2 ते 3 मार्गावरती ग्रामीण भागात बसेस चालवण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे। त्यात ठाणगाव, त्याच्यानंतर लासलगाव आणि सायखेडा हेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाहतूक करण्याबाबत सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत। आपल्या माध्यमातून या सिन्नर तालुक्यातील या पंचक्रोशीतील जनतेला या प्रशासनाच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे। या जीवघेण्या कोरोनाच्या अनुषंगाने बस स्थानकाच्या या परिसरात ह्या 3 ग्रामीण भागातील रूट व्यतिरिक्त कुठल्याही प्रवाशांनी अनावश्यक गर्दी करू नये। त्याचं कारण असं की ह्या गर्दीत सोशल डिस्टन्स पाळल्या जात नाही, अनावधानाने एकमेकांसंबंधात येत असतात आणि म्हणून प्रशासनाकडूनही या बस स्थानकाच्या आवारात वाहतूक नियंत्रण केंद्रामध्ये विचारपूस करताना सुद्धा सोशल डिस्टन्स करण्यासाठी काही मार्किंग ठरवून दिलेलं आहे। बस स्थानकावर उपस्थित असलेल्या आपल्याला बसण्यासाठी उपस्थित ज्या बाकं तयार केलेल्या आहेत त्या बाकांना सुद्धा काही मार्किंग करून ठेवलेले आहे। एका बाकावर पूर्वी 4 लोक बसत होते, 5 लोक बसत होते, त्या ठिकाणी केवळ 2 आणि 2 ह्या प्रवाशांनी त्या ठिकाणी बसायचंय। अशा सक्त सूचना शासनाकडून, प्रशासनाकडून आणि राज्य मंडळाकडून आपल्या जनतेसाठी देण्यात आलेल्या आहेत। म्हणून राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगाराच्या वतीनं आमचे सर्व मान्य अधिकारी, कर्मचारी, युनियन प्रतिनिधी यांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो की बस स्थानकाच्या आवारात अनावश्यक गर्दी करू नये आणि आपल्याकडनं सिन्नर ते लासलगाव जाण्यासाठी सकाळी पहिली बस 8:30ला सुटेल, ठाणगावसाठी जाणारी बस 9:30 वाजता सुटेल आणि सायखेडासाठी जाणारी बस 11:30 वाजता सुटेल अशी सूचना विभागीय कार्यालयाकडून आल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही प्रशासनाच्या वतीनं, कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की आवश्यक काम असेल तरच राज्य परिवहन महामंडळाच्या या बस स्थानकावर आपण यावं आणि या 3 ग्रामीण भागातील बसेसनीच आपल्याला प्रवास करायचा असेल तरच बस स्थानकावर यावं। पुढील आदेश येईपर्यंत तरी सिन्नर आगार प्रशासनाला आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शक्यतो सिन्नर आगारामार्फत सायखेडा, ठाणगाव आणि लासलगाव या मार्गावर प्रायोगिक तत्वावर उद्या दिनांक 22 मे 2020 पासून बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। तरी इतर मार्गावरील नाशिक,
नाशिक, अकोले इतर मार्गावरील बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना विनंती आहे की उगाच बस स्थानकावर गर्दी करू नये. धन्यवाद. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन 4 चालू झालं आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने विहित अटी व शर्तीनुसार कार्यपद्धतीनुसार रेड झोन आणि नॉन रेड झोन हे नाशिक जिल्ह्यामध्ये घोषित केले आहेत. यात प्रामुख्याने नाशिक महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिका हे रेड झोनमध्ये आणि उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास नाशिक जिल्ह्यात नॉन रेड झोनमध्ये वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. यात प्रामुख्याने आपण प्रायोगिक तत्वावर ठाणगाव, लासलगाव आणि सायखेडा या मार्गावरती वाहतूक चालू करणार आहोत. त्यासाठी उद्या या 3 बसेस आपल्या तालुक्याअंतर्गत धावणार आहेत. त्यामुळे नाशिकसाठी जाणाऱ्या प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी कृपया बस स्थानकावर गर्दी करू नये.